मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झालीच नाही, तांत्रिक कारण आहे, OTPचे रिझन आहे, ज्यांना पती किंवा वडील नव्हते अशा लाडक्या बहिणींचे डॉक्युमेंट्स नव्हते किंवा एकल महिला आहेत अशा लाडक्या बहिणींची केवायसी राहिली आहे. OTP प्रॉब्लेममुळे शेवट OTP येत नव्हता, सर्व्हर डाऊन होते, वेबसाईट चालत नव्हती, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी राहिली आहे. तर ही नवीन ई-केवायसी कधी सुरू होणार आहे, GRच्या माध्यमातून काय माहिती देण्यात आली आहे, या लाडक्या बहिणीचे हप्ते कायम बंद होणार नाही तर कसं काय, तर सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण आपण पाहिलेलं आहे की जो 6 फेब्रुवारी रोजी जो GR आला होता, तुम्ही पाहू शकता 6 फेब्रुवारी रोजी जो GR आला होता, ज्यामध्ये सांगण्यात आले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत. पण कोणत्या लाडक्या बहिणी नाही तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 31/12/2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, परंतु काय झालं आहे की जे प्रश्न चुकलेली आहे किंवा नजर चुकीने जे पर्याय निवडताना चूक झाली आहे, ती चूक सुधारण्यासाठी महिलांसाठी बघा, लाभार्थी महिलांसाठी ऑनलाईन ई-केवायसी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी कधीपर्यंत असणार आहे, 31 मार्च 2026 पर्यंत. कोणत्या लाडक्या बहिणींना, ज्यांची ई-केवायसी ऑलरेडी झालेली आहे, म्हणजे नवीन ई-केवायसी सुरू नाही तर ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे या वेबसाईटवरती तुम्ही पाहू शकता. तरी ते ही ई-केवायसी संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडे ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला होते. तर यांच्यासाठी तुम्ही काय की एक ऑप्शन दिलेला आहे किंवा एक चान्स त्यांना दिलेला आहे, परंतु ई-केवायसी केलीच नाही त्या लाडक्या बहिणींना काय अपडेट आहे, आता तुम्ही पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत ते पात्रतामध्ये तुम्ही पाहू शकते की महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे किंवा जे काही तुमचे रेशन कार्ड आहे, रेशन कार्डवरती फक्त एक विवाहित आणि एक विवाहित आणि एक अविवाहित महिलाच असतील तरच ते काय होत होतं, लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही पात्र आहे. तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे तर तुम्ही पात्र नाही, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे तर तुम्ही पात्र नाही, तुम्ही सरकारी नोकरदार आहात तुम्ही पात्र नाही, अशा जे निकषांमध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला नक्कीच इथे अपात्र करण्यात आलेलं आहे, दो तुमची ई-केवायसी झालेली आहे. ज्या महिलांची ई-केवायसी 31 डिसेंबरपर्यंत झालीच नाही, काही तांत्रिक अडचणी निर्माण झाले होते त्यामुळे केवायसी झाली नाही, पण सरकारने आता नक्कीच यांना चान्स दिला पाहिजे आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. कारण का, तर सरकारची पण यामध्ये चूक आहे. कारण जे काही लाडक्या बहिणी गरीब आहेत, घरकाम करून किंवा जे काही लाडक्या बहिणीने ठरवलेले असतात, मुलांचे फीज आहेत, घर खर्च आहे, हे सगळं पूर्णपणे कॉलॅप्स झालेलं आहे. लाडक्या बहिणी तर नक्कीच नाराज झालेला आहे. आता हा जो GR आहे तो 6 फेब्रुवारी रोजी आलेला आहे, पण आता नवीन ई-केवायसी संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. जो पहिला GR आहे तुम्ही पाहू शकता, कधी आला होता, पहिला GR आला होता 18 सप्टेंबर 2025 रोजी. कशासाठी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत. आता हे अपडेट देण्यात आले होते 18 सप्टेंबरला, ई-केवायसी आधार ऑथेंटिकेशन. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, तुम्ही लक्षपूर्वक बघू शकता. आणि इथं काय सांगण्यात आलं होते की जे काही लाडक्या बहिणी आहे त्यांची ई-केवायसी करणे गरजेचं आहे व इथे तारीखसुद्धा सांगितलेली की 18 नोव्हेंबरपर्यंत. व 18 नोव्हेंबरला काय करण्यात आलं तुम्ही पाहू शकता, जो GR आहे 18 नोव्हेंबरचा जो GR आहे, ज्यामध्ये ई-केवायसीसाठी मुदतवाढ देण्याबाबत, आता ई-केवायसीसाठी मुदतवाढ देण्याबाबत हा GR आला होता, तुम्ही पाहू शकता शासन परिपत्रक. तर या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाही किंवा पती देखील हयात नाही किंवा घटस्फोट झालेल्या महिलांसाठी, मग इथे एकल महिलांचं काय, एकल लाडक्या बहिणींचं काय आहे, परित्यक्त लाडक्या बहिणी आहेत त्या म्हणजे लाडक्या बहिणी नाहीत का, किंवा ज्यांना OTP प्रॉब्लेम होता अशा लाडक्या बहिणींचं काय, किंवा सर्व्हर डाऊन होत्या अशा लाडक्या बहिणींचं काय, तर त्यांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही केवायसी करण्याची संधी देण्यात आली होती. परंतु ज्यांची केवायसी झालीच नाही त्यांच्यासाठी तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा ही केवायसी कधी होणार आहे. आता हे जे काही GR आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे बघा. माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांची ई-केवायसी करायची आहे. महिला व बालविकास विभागाची सब ऑथेंटिकेशन हे पूर्ण माहिती दिली आहे. UIDAI नियुक्ती केली आहे, त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी
आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYCच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे. म्हणजे आता आपली जी KYC आहे राहिलेल्या लाडक्या बहिणीची ती दरवर्षी जून महिन्यामध्ये होणार आहे. जून महिन्यामध्ये पडताळणी होऊन जून जुलैमध्ये 2 महिने अशी पडताळणी होईल आणि त्यानंतर लाडक्या बहिणींची काय होतील पैसे सुरू होणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणीची चूक झाली आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलीच नाही त्यांचे नोव्हेंबरपासून पैसे बंद झालेले आहे किंवा डिसेंबरपासून हप्ता बंद झालेला आहे. प्रत्येक वेळेस 6-6 महिने लाडक्या बहिणीचा हप्ता बंद केला तर नक्कीच लाडक्या बहिणीचं नुकसान आहे. त्यामुळे सरकारने यावरती निर्णय द्यावे व लाडक्या बहिणींना अजूनही किती काय दिलं पाहिजे आहे, चान्स दिला पाहिजे आहे. जसे लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC करताना पर्याय निवडताना चूक झाली आहे तशी ज्यांचे OTP प्रॉब्लेम आहे तुमच्या वेबसाईटवरती बरेच दिवस वेबसाईट चालत नव्हती, लोड झाल्यामुळे सुद्धा वेबसाईटवरती प्रॉब्लेम येत होता. त्यामुळे नक्कीच इथे लाडक्या बहिणीची चूक नाहीत, एक तरी चान्स नक्कीच लाडक्या बहिणींना मिळायला पाहिजे आहे. आता प्रत्येक वेळेस आपण जून महिन्यापर्यंत जर वाट पाहायची म्हटलं तर खूप दिवसांचे नुकसान होणार आहे, खूप पैशांचं नुकसान होणार आहे. पेंडिंग हप्त्याबाबत सुद्धा इथे सांगता येत नाही. त्या लाडक्या बहिणीनं तुम्हाला सुद्धा नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला सुद्धा वाटते का नवीन KYC प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करावी? कारण जून महिन्याची आपल्याला वाट पाहायची असेल तर 6-6 महिन्याचा गॅप पडेल व आपलंच नुकसान होणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.